नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज मूग डाळीचे भजे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. मूग डाळीचे भजे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मुगाची डाळ. मुगाची डाळ 4 ते 5 तास पाण्यात भिजवून घेतली. 1 इंच आले बारीक केलेले, 5-6 लसूण पाकळ्या बारीक केलेल्या, 2 कांदे किसून घेतले. कांदे आपण आपल्या आवडीनुसार बारीक चिरूनही टाकू शकतो. अर्धा चमचा धने जिरे बडीशेप पावडर, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा साधे मीठ, पाव चमचा काळे मीठ, 5-6 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी पळी तेल. तेल पिठात मोहन म्हणून टाकण्यासाठी, तसेच तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल. मूग डाळ मिक्सरला जाडसर बारीक करून घेऊ. मूग डाळ मिक्सरला बारीक करून आणली. शिल्लक असलेली डाळ पुन्हा बारीक करून घ्यायची. मुगाची डाळ बारीक करून घेतली. त्यात सर्व वस्तू टाकून घेऊ. आले टाकले, लसूण, धने जिरे बडीशेप पावडर, हिंग, जिरे, ओवा, हळद, साधे मीठ, काळे मीठ. मीठ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं. कांदा टाकला, कोथिंबीर टाकली. सर्व एकजीव करून घ्यायचं. सर्व वस्तू पिठात एकजीव करून घेतल्या. अर्धी पळी तेल कडकडीत गरम करून पिठात टाकायचं. पिठात तेल मिक्स करून घेतलं. अर्धी पळी तेलात मिरच्या तळून घ्यायच्या. मिरच्या तळून झाल्या. मिरच्या काढून घेऊ. पिठामध्ये आपण लाल मिरची पावडर वापरू शकतो. मी तळलेले मिरच्यांचे तुकडे भजे बनवण्यासाठी वापरणार आहे. एक एक मिरचीचा तुकडा घेऊन एक एक भजे काढून घ्यायचे. तेल तापलं, हव्या त्या आकारात भजे बनवून घ्यायचे. गॅस मध्यम आहे.
याप्रमाणे सर्व भजे बनवून घ्यायचे। भज्यांचं पीठ पातळ वाटत असेल तर त्यात आपण चणा डाळ पीठ टाकू शकतो किंवा तांदळाचं पीठ टाकू शकतो। आपले सर्व भजे तयार झाले। शिल्लक असलेल्या मिरच्यांच्या तुकड्यांवर थोडं मीठ टाकलं। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।